नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, ग्रामीण भागामध्ये बचत गटाच्या माध्यमातून महिला आपल्याला छोटे मोठे उद्योग करताना नेहमी पाहायला मिळतात, परंतु या व्यवसायातून भरारी घेणाऱ्या अगदी नगण्यच असतात। अशाच मोहोळ तालुक्यातील रामहिंगणी येथील नागरबाई काळे यांच्याशी आपल्या प्रतिनिधींनी आज बातचीत केली आहे। जाणून घेतलंय त्यांच्या व्यवसायाचा प्रवास नक्की कसा होता। नागरबाई सांगतात, माझे केवळ 3री शिक्षण झालेलं आहे, परंतु शिक्षणामुळे मला कधीही व्यवसायामध्ये अडथळा आलेला नाहीये, परंतु शिक्षण हे आयुष्यात फार महत्त्वाची गोष्ट आहे। कमी शिक्षण आणि घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे अनेक वर्ष हालाखीत जीवन जगावं लागलं। नागरबाई सांगतात, संसाराचा गाडा हाकताना प्रत्येकाला संघर्ष हा करावाच लागतो, त्यामुळे प्रत्येक महिलेनं व्यवसाय करायला हवा, उद्योजिका व्हायला हवं। सुरुवातीला एका मिक्सर पासून सुरू झालेला हा मसाल्याचा प्रवास आज एका मोठ्या मशिनरी पर्यंत येऊन पोहोचलाय। नागरबाई आज महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल करतायत। चला तर पाहूयात आज आमच्या प्रतिनिधींनी घेतलेली त्यांची ही खास मुलाखत। लय अडचणी आल्या, पण त्यातनं आम्ही लाईट असल्यावर लाईटीवर बारीक करायचं, बाजारातनं यार्डातनं आणून द्यायचं, आम्ही घरी निवडून नीट करून मग यार्डात द्यायचं बारीक करून। काहीच नव्हतं, मालक आमचं गोळ्या ऐकत होतं स्टँडवर पहिल्यांदा। ही उद्योग कोणी सुचवलं? आमच्या दोघांच्या ह्यानं केला, मालकाच्या आणि आमच्या दोघांच्या। कर्ज कुठून मिळालं? कर्ज बचत गटाचं घेतलं होतं। किती घेतलं? 16,000 घेतलं होतं पहिल्यांदा। मग आता सुरुवातीला मशीन नसेल, मग मशीन नव्हती, मिक्सरवर केलं। मिक्सरवर बारीक करून करत होता। मग ते कुठं विकत होता? इथं घरी, घरच्याच मिक्सरवर। विकत कुठं होता? विकत सोलापूरला इथं मोहोळ बाजार, मालक 4 बाजार करतात। एक शनिवार मुलीम बाजार, रविवारी मोहोळ बाजार, पुन्हा सोमवारी कामती आणि मंगळवारी सोलापूर। औषध मशीन घेतलं ते किती हजाराचं आहे? मग त्यासाठी खर्च आला असेल? आता खर्च आला की 50,000ची मशीन आहे। आता मग चटणी किती किलो निघते तरी दिवसाला? चटणी दिवसाला क्विंटल 4 क्विंटल असं पाहिजे तसं, जशी ऑर्डर येईल तसं देते ती। आता कुठं विकलं जातं? सोलापूर, पुण्याला यार्डात जाते, सगळीकडे माल जाते। पूर्ण सोलापुरातच जास्त गिराईक आहे आमची, दुकानं मोठी मोठी। कोणकोणते चटणी असते दादा? जवस चटणी, कारळ चटणी, लाल तिखट, शेंगा चटणी, काळं तिखट आणि सांडलं। आता तुम्ही खेडेगावात राहता, आता उद्योग व्यवसाय शिक्षण किती झालं मावशी? शिक्षण माझं 3री झालं, शिक्षण नाही। पण आता उद्योग व्यवसाय सुरू केला, हिशोब कसं कोण ठेवतं? हिशोब माझ्याकडेच असतो, सगळा हिशोब। घरात कुलप नाही, माझ्याकडे ते सगळं। काय किती उलाढाल होत असेल महिन्यात? महिन्यात लाख-12ची उलाढाल होती। काय महिलांना काय सांगाल तुम्ही? 3री शिकला, उद्योग व्यवसाय सुरू केला, उद्योग करावं, करून खाण्याला काय सुद्धा नाही बघा अडचण। उद्योग घरगुती उद्योग करावं, जगणं लय हलकं आहे, कष्ट करत राहिलं तर सोपं आहे। नागरबाई सांगतात, कष्ट करत राहिलं तर जगणं फार हलकं आहे, त्यामुळे संघर्ष हा प्रत्येकाला करावाच लागतो। एखादा व्यावसायिक जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्याच्या पाठीमागे एक मोठा संघर्ष दडलेला असतो। आजच्या मुलाखतीतून आपल्या हे लक्षात आलं असेल। धन्यवाद।